RTE अंतर्गत 25% गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्चात शासन ठराविक दरानं शाळांना प्रतिपूर्ती स्वरूपात देते। प्रतिपूर्तीची ही प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी प्रत्येक शाळेनं RTE पोर्टलवर आपले शुल्क दर नोंदवणं आवश्यक आहे। मात्र अनेक खासगी शाळांनी शासनाच्या या अटीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय। यावर शासनानं कठोर भूमिका घेत ज्या शाळांची शुल्काची नोंदणी केलेली नाहीये त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलाय। मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमाअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांनी प्रवेश स्तरावर त्यांच्या एकूण क्षमतेपैकी 25% जागा वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात। या विद्यार्थ्यांची प्रतिपूर्ती शासन शाळांना देते, मात्र त्यासाठी शाळांनी आपले शुल्क दर RTE पोर्टलवर नोंदवणे आवश्यक आहे। मात्र हजारो शाळांनी आजवर त्यांची टर्म फी आणि ट्युशन फीचा तपशील RTE पोर्टलवर भरलेलाच नाही। परिणामी शासनाला प्रतिपूर्ती रकमेचा अचूक अंदाज लावणे आणि निधी वितरणाचे नियोजन करणे अशक्य झाले। शिक्षण विभागाने वारंवार सूचना देऊनही शाळा कोणतीही हालचाल केली नसल्याने शिक्षण विभागाने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलाय।